आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय ऋषी रामानंद यांचा उद्धार करणे. ऋषी रामानंद स्वामींना गुरु बनवून शरणात घेणे. स्वामी रामानंदजी यांना त्यांच्या काळातील प्रसिद्ध विद्वान म्हटले जायचे. ते द्राविडहून काशीनगरात वेद व गीता यांचे ज्ञान प्रचार हेतू आले होते. त्यावेळी काशीमध्ये अधिकतर ब्राह्मण शास्त्रविरुद्ध भक्तिविधीने जनतेची दिशाभूल करत होते. भूतप्रेताची झाडफूक करून काशी शहरातील ब्राह्मण आपले स्वतःचे हित पूर्ण करत होते. स्वामी रामानंदजी यांनी काशी शहरात वेद ज्ञान व गीताजी आणि पुराणांच्या ज्ञानाला अधिक महत्त्व दिले. तसेच त्या भूतप्रेत बाधा काढण्याच्या विधीचा अंत केला. आपल्या ज्ञानाच्या प्रचारासाठी 1400 ऋषी बनवून ठेवले होते. स्वामी रामानंदजी यांनी कबीर परमेश्वरजी यांच्या शरणात आल्यानंतर 84 शिष्य अजून बनवले होते, ज्यामध्ये रविदासजी निरुनिमा, गिगनौर राजस्थानचे राजा पीपा ठाकूर इत्यादी होते. एकूण शिष्यांची संख्या 1484 सांगितली जाते. ते 1400 ऋषी विष्णू पुराण, शिवपुराण आणि देवी पुराण आदी मुख्य पुराणांची कथा करायचे. दररोज 52 सभा ऋषी घेत असत. काशीच्या क्षेत्राला विभाजित करून मुख्य वक्त्यांना प्रवचन करण्यासाठी स्वामी रामानंदजी यांनी सांगून ठेवले होते. स्वतः देखील त्या सभांमध्ये प्रवचन करण्यासाठी जात असायचे. स्वामी रामानंदजी यांची प्रसिद्धी आजूबाजूच्या क्षेत्रात देखील होती. सर्व जनता म्हणायची की वर्तमानात महर्षी रामानंद स्वामी तुल्य विद्वान वेद, गीताजी आणि पुराणांचा सार ज्ञाता पृथ्वीवर नाही. परमेश्वर कबीरजी यांनी आपल्या स्वभाव अनुसार अर्थात नियमानुसार रामानंद स्वामी यांना शरणात घ्यायचे होते. कबीरजी यांनी संत गरीबदासजी यांना आपला सिद्धांत सांगितला आहे. जे संत गरीबदासजी म्हणजे 12वे पंथ प्रवर्तक चुडानी धाम हरियाणावाले यांनी आपल्या वाणीत लिहिले आहे. गरीब जो हमरी शरण है उसका हूं मैं तास, गेल गेल लाग्या फिरू जब तक धरती आकाश, गोता मारू स्वर्ग में जा बैठू पाताल, गरीबदास ढूंढत फिरू अपने हीरे माणिक लाल, हरदम संगी बिछुड़त नाही है महबूब सल्लो ना वो, एक पलक में साहेब मेरा फिरता 14 भवनावो, जो बच्चा गऊ की नजर में यूं साई को संत, भक्तों के पीछे फिरे भक्त वत्सल भगवंत, कबीर कमाई आपनी कबहू न निष्फल जाए, 7 समुंदर आढे पडे मिले अगाऊ आय. सतयुगात विद्याधर नावाच्या ब्राह्मणाच्या रूपात आणि त्रेतायुगात वेदविज्ञ ऋषी यांच्या रूपात जन्मलेल्या स्वामी रामानंदजी यांच्या जीवाने परमेश्वर कबीरजी यांना बालक रूपात प्राप्त केले होते. भक्तमती कमालीवाला जीव त्यावेळी दीपिका नावाच्या विद्याधर ब्राह्मणाची पत्नी होती. तीच दीपिकावाली आत्मा वेदविज्ञ ब्राह्मणांची पत्नी सूर्या होती, जी कलियुगात कमाली झाली. हे दोन्ही आत्मे त्रेतायुगात ऋषी दाम्पत्य वेदविज्ञ आणि सूर्या होते. त्यावेळी देखील परमेश्वर कबीर बंदीछोडजी शिशुरूपात त्यांना भेटले. यानंतरही या दोन्ही जीवांना अनेक जन्म व स्वर्गप्राप्ती देखील झाली होती. तीच आत्मा कलियुगात परमेश्वर कबीरजी समकालीन झाले होते. पूर्वजन्माचे संत सेवा पुण्यानुसार परमेश्वर कबीरजी यांनी त्या पुण्य आत्म्यांना शरणात घेण्यासाठी लीला केली. स्वामी रामानंदजी यांचे वय 104 वर्ष होते. त्यावेळी कबीरदेवजी यांच्या शरीराचे वय 5 वर्ष होते. स्वामी रामानंदजी महाराजांचा आश्रम गंगा नदीपासून अर्धा किलोमीटर दूर स्थित होता. स्वामी रामानंदजी दररोज सूर्योदयापूर्वी गंगा नदीच्या तटावर बनलेल्या पंचगंगा घाटावर स्नान करायला जायचे. 5 वर्षीय कबीरदेवजी यांनी 2.5 वर्षाच्या मुलाचे रूप धारण केले आणि पंचगंगा घाटाच्या पायरीवर पहुडले. स्वामी रामानंदजी नेहमीप्रमाणे स्नान करण्यासाठी गंगा नदीच्या घाटावर गेले. अंधार असल्यामुळे स्वामी रामानंदजी बालक कबीरदेवजींना पाहू शकले नाही. स्वामी रामानंदजी यांच्या पायातील खडावा लाकडी जोडा पायऱ्यांवर पहुडलेल्या कबीरजी यांच्या डोक्याला लागली. बाळ कबीरदेव लीला करत असताना रडू लागले, जसे बालक रडतो. स्वामी रामानंदजींना ज्ञान झाले की त्यांचा पाय कोण्या मुलाला लागला आहे, ज्यामुळे मुलगा वेदनेने रडू लागला आहे.
स्वामीजी बाळाला उचलू लागले आणि शांत करण्यासाठी शीघ्रतेने झुकले तर त्यांच्या गळ्यातील माळ रुद्राक्ष किंवा तुळशीच्या लाकडाच्या मणीची कंठी म्हणजे माळ जी वैष्णवपंथी घालतात, बाळ कबीरदेव यांच्या गळ्यात पडली गेली, ज्याला अंधारामुळे स्वामी रामानंदजी नाही पाहू शकले. स्वामी रामानंद यांनी मुलाला प्रेमाने म्हटले, बेटा राम राम बोल, राम नामाने सर्व कष्ट दूर होऊन जाते. असे म्हणून मुलाच्या डोक्याला हात लावला, आशीर्वाद देत डोक्यावर हात ठेवला. बालक कबीर परमेश्वर आपला उद्देश पूर्ण झाल्यामुळे शांत होऊन पायऱ्यांवर बसले. स्वामी रामानंदजी यांनी विचार केला की तो बालक रात्रीत रस्ता विसरल्यामुळे इथे येऊन झोपला असेल, याला आपल्या आश्रमात घेऊन जावे, तिथून याला याच्या घरी पाठवून देऊ, असा विचार करून स्नान करू लागले. परमेश्वर कबीरजी तिथून अंतर्धान झाले आणि आपल्या झोपडीत येऊन झोपून गेले. कबीर परमेश्वरजी यांनी या प्रकारे स्वामी रामानंदजी यांना गुरु धारण केले.